नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 6वी इतिहास पाठ 5वा प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. याच्या आधी पहिल्या पाठामध्ये आपण इतिहास म्हणजे काय पाहिलं, दुसऱ्या पाठामध्ये आपण इतिहासाची साधने पाहिली, त्यानंतर आपण हडप्पा संस्कृती पाहिली, वैदिक संस्कृती पाहिली आणि आता आपण पाहतोय की भारतामध्ये किंवा प्राचीन भारतामध्ये कोणत्या-कोणत्या प्रकारचे धार्मिक प्रवाह होते, त्यांचा इतिहास काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्यांचा विचार या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आहे जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारसी धर्म. वेद काळाच्या शेवटी यज्ञविधींमधील बारीक-सारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व आले. आपण याच्या आधी काय पाहिलं होतं वैदिक संस्कृतीमध्ये, की वेद होते. 4 वेद आपण पाहिले होते. पटकन रिवाईज करूया. कुठले-कुठले वेद आहे? पहिला वेद आहे ऋग्वेद. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं, की देवदेवतांच्या स्तुतींसाठी काही पद्य लिहिली होती. दुसरा वेद होता आपला तो म्हणजे राइट. यजुर्वेद. यजुर्वेदामध्ये आपण यज्ञविधी असतील, यज्ञाचे महत्त्व असतील, या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. तिसरा वेद सामवेद. त्याच्यामध्ये संगीत किंवा एक लयतामध्ये, गेयतामध्ये कशा पद्धतीने मंत्रपठण करायचं आहे यज्ञाचं ते आपण पाहिलं होतं. आणि चौथा वेद होता तो म्हणजे अथर्ववेद. त्याच्यामध्ये आपण दैनंदिन जीवनामधील प्रश्नांची उत्तरं पाहिली होती. तर या सगळ्या गोष्टींनंतर जे यज्ञ आपण करतो, तर त्या यज्ञामध्ये बरेचसे बारीक-सारीक फरक होते आणि मग त्यालाच पुढे नको एवढं महत्त्व आलं म्हणजे नको त्या तपशिली काढण्यात आल्या. त्याच्यावरून मग परत-परत नवीन-नवीन अजून काही गोष्टी येऊ लागल्या. त्याच्यावरून धर्म वगैरे निर्माण होऊ लागले. आणि त्या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते आणि इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिली नाही. वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले. आपण 4 वर्णव्यवस्था सुद्धा पाहिलेल्या होत्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि लास्ट वन होतं ते म्हणजे शूद्र. ठीक आहे. सो मग आधी तर हे जे वर्ण आहेत, तर ते फक्त त्या लोकांच्या काम करण्याच्या पद्धतीवरनं पडले होते. पण नंतर ते जन्मावरूनच डिसाईड व्हायला लागले आणि त्याच्यावरती प्रचंड निर्बंध आले. म्हणजे शूद्रांनी हे करायचं नाही, ब्राह्मणांनीच ते करायचं वगैरे असे बरेचसे निर्बंध येऊ लागले. आणि मग माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्गात झाला आहे, कोणत्या वर्णात झाला आहे, यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले. त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासूनच धर्माचा विचार यज्ञविधींपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे पाहायला मिळते. उपनिषदांमध्ये काय लिहिलं होतं, की धर्म म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया यज्ञ. यज्ञ वगैरे कसं करायचं किंवा त्याचे विधी काय आहेत वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या होत्या. पण ते फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित ठेवायला हवं होतं. पण असं न राहता ते यज्ञविधी किंवा ते धर्म याच्यामध्ये परत अनेक गोष्टी होत गेल्या आणि परत जात वगैरे याच्यामध्ये भेद निर्माण होऊ लागले. परंतु उपनिषदामधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यावरती भर देणारा होता. सर्वसामान्यांना समजायला अवघड होता आणि त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवरती भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले. जसे की शिवभक्तांचा शैवपंथ म्हणजे असा एक लोकांचा गट किंवा असा एक भक्तांचा गट की जे शिवाची किंवा महादेवाची भक्ती करतात. तर त्यांना शिवभक्त किंवा शैवपंथ म्हटलं जाऊ लागलं. आणि असा एक नवीन गट निर्माण झाला की जे फक्त विष्णूची भक्ती करतात. त्यांना वैष्णव पंथ असं म्हटलं जाऊ लागलं. आणि मग या देवतांच्या संदर्भामध्ये वेगवेगळी पुराणे लिहिली गेली. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल अशा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचार प्रवाह निर्माण झाले. आपण काय पाहिलं होतं, की सुरुवातीला हे जे काही वेद संहिता लिहिल्या गेल्या होत्या, त्या सगळ्या संस्कृत मूळ भाषेमध्ये होत्या. आणि त्याच्यामुळे प्रत्येकालाच पूर्वी शिक्षण घेण्याचं पण स्वातंत्र्य नव्हतं. कारण ह्या लोकांनी जेव्हा वर्ण वगैरे निर्माण केले, तेव्हा शूद्रांना म्हणा किंवा इतरांना ते संस्कृत शिकण्याचं पण स्वातंत्र्य नव्हतं. ते फक्त ब्राह्मणांना वगैरे किंवा फार तर क्षत्रिय लोकांना माहिती असायचं. त्याच्यामुळे बाकीचे जे काही लोकं आहेत, त्यांना कळतच नव्हतं, की त्या ग्रंथांमध्ये काय लिहिलंय. मग ब्राह्मण लोकं जे सांगतील किंवा पुरोहित लोकं जे सांगतील ते त्यांना मानावं लागायचं. आणि मग गरज निर्माण झाली, की सहज सोप्या भाषेमध्ये हे सगळं उपलब्ध व्हावं किंवा हे सगळं ज्ञान उपलब्ध व्हावं, की जे धार्मिक ज्ञान किंवा धार्मिक विचार उपलब्ध व्हावेत, की जे सामान्य लोकांना पण कळतील. आणि मग प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे, याची जाणीव अनेकांना झाली. आणि त्यातूनच मग पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्वाचा नसतो, हे या धर्मांनी ठळकपणे मांडले. आणि असे काही नवीन धर्म अस्तित्वात आले, की ज्याच्यामध्ये असं होतं, की ज्याला स्वतःचा शोध घ्यायचा आहे किंवा स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधायचा आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला ते करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्यासाठी त्याला कुठल्याही जातीचं, पंथाचं किंवा कुठलंही असं बंधन नसायला पाहिजे. ठीक आहे? आणि त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावरती ठसवले. आणि मग हे जे काही नवीन धर्म निर्माण झाले किंवा किंबहुना नवीन विचार निर्माण झाले, तर त्यांनी हे मांडलं, की तुमचं आचरण शुद्ध असलं पाहिजे, तुमची नियत शुद्ध असली पाहिजे. तुम्ही जे काय करणार ते चांगल्या मनाने जर केलं, तर मग आपण देव आपल्याला पावतो किंवा अ, आपण काय म्हणूया, की
आपण देवाचे प्रिय वगैरे होतो. अशा गोष्टी होत्या जेणेकरून लोकांचं आचरण चांगलं व्हावं. ठीक आहे. नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्वाचे आहे. तर आता आपण सुरुवात करतोय जैन धर्म पाहायला. जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मांपैकी एक धर्म आहे आणि या धर्मामध्ये अहिंसा या तत्वाला प्रचंड महत्त्व आहे. तुम्ही पाहिलं असेल की जैन धर्माचं ब्रीदवाक्य आहे अहिंसा परमो धर्म. म्हणजे अहिंसा हाच त्यांचा मुख्य धर्म आहे किंवा परमधर्म आहे. कुठल्याही प्रकारची हिंसा होऊ नये यासाठी ते मोस्टली जे जमिनीच्या म्हणजे जमिनीमध्ये उगणारे, जमिनीच्या मध्ये म्हणजे ज्यांना आपण म्हणतो की बटाटा जमिनीच्या आतमध्ये उगवतो किंवा असे जे काही आहेत, कांदा असेल, लसूण असेल, तर मोस्टली ते लोकं ते पदार्थ खात नाहीत. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जमिनीच्या आतमध्ये उगवतं म्हणजे त्याच्यामध्ये जीव असण्याची शक्यता आहे. सो ते खाताना चुकून त्या जीवाची हत्या होऊ नये असा त्यांचा विचार असतो आणि त्याच्यामुळे मोस्टली जैन लोकं ते पदार्थ खात नाहीत. इव्हन श्वास घेताना पण कुठल्याही कीटकाचा जीव जाऊ नये यासाठी श्वास घेताना आपण एक तुम्ही पाहिलं असेल ते लावतात काहीतरी आणि त्याच्याने श्वास घेतात जेणेकरून ते जीवाचा नाश म्हणजे तो जीव मारला जाऊ नये. अहिंसा ला ते प्रमोट करतात किंवा हिंसा होऊ नये या सगळ्या गोष्टींसाठी ते प्रचंड सक्रिय आहेत किंवा ते अवेअर आहेत. आणि धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मामध्ये तीर्थकार असं म्हणतात. जैन परंपरेमध्ये सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थंकर होऊन गेलेले आहेत. जे लोकं जैन धर्माबद्दल सांगतात किंवा आपण जसं की आपल्याकडे असे एक काय म्हणूया आपण, आपल्या पण म्हणजे प्रत्येकच धर्मामध्ये असं कुठलातरी मेन व्यक्ती असतो, ज्याला त्या धर्माबद्दल सगळं माहिती असतं. तर त्याच प्रकारे तीर्थंकर असतं, ज्यांना ते सगळ्या गोष्टी माहिती असतात त्याच्या धर्मामधल्या वगैरे आणि असे एकूण 24 तीर्थंकर होऊन गेलेले आहेत. वर्धमान महावीर हे जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर होते. वर्धमान महावीर त्यांच्याबद्दल आता आपण बघतोय. इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527. आय होप तुम्हाला माहिती आहे हे उलटं का लिहिलंय. म्हणजे ॲक्चुअली आपण लिहिताना 527 ते 599 असं लिहितो. पण हे उलटं यासाठी लिहिलंय कारण हे इसवी सन पूर्व काळामधलं आहे. इसवी सनामधलं नाहीये. ठीक आहे. सगळ्यांना कालरेषा माहिती असावी. 0 पासून चालू होते जेव्हा येशू ख्रिस्तांचा जन्म झाला होता. याच्या पुढे जे आहे तर ते इसवी सन आहे आणि याच्या मागे जे आहे तर ते इसवी सन पूर्व आहे. सो हा जो कालखंड आहे हा येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या पूर्वीचा आहे. सो त्याच्यामुळे त्याला 1, 2, 3 असा तो काळ होता ना. त्याच्यामुळे आधी 599 येतं आणि मग 527 येतं. ठीक आहे. असा हा काळ आहे कालावधी आहे. आय होप सगळ्यांनी 5th स्टँडर्डमध्ये कालरेषा पाहिली असेल. कारण या पाठामध्ये असे बरेचसे इसवी सन पूर्व कालावधीमधले कालखंड येणार आहेत, इव्हन पुढे पण. सो तुम्हाला कन्फ्युजन अजिबात होऊ देऊ नका. आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो, त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक महाजनपद होते. जनपद म्हणजे आपण काय पाहिलं होतं आधीच्या पाठांमध्ये, ज्या ठिकाणी जनतेची वस्ती असते किंवा ज्या ठिकाणी जनतेचा वास असतो, त्याला आपण जनपद म्हणतो. आणि ज्याप्रमाणे महानगर आहे, त्याप्रमाणे महाजनपद पण असतं. ठीक आहे. त्याची राजधानी होती वैशाली. वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीर यांचा जन्म झाला. हे इन्फॉर्मेशन खूप महत्वाचे आहे. प्लीज नोट डाउन करून ठेवा, की आज ज्याला आपण बिहार म्हणतोय, बिहार नावाने ओळखतो आहोत. तेच राज्य पूर्वी काय होतं? 1 मिनिट हां. जरा हायलाइट करताना आय डोंट नो माऊस थोडासा हां, ओके. ओके. सो त्या आधीच्या काळी त्याला वृज्जी असं म्हटलं जात होतं. हे एक प्रकारचं महाजनपद होतं आणि त्या महाजनपदाची वैशाली हे काय होतं राजधानी होती आणि त्या वैशालीमध्येच कुंडग्राम नावाचं एक गाव होतं आणि तिथेच वर्धमान महावीर यांचा जन्म झाला होता. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव होतं त्रिशला. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला होता. 12.5 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि हे ज्ञान केवळ म्हणजेच विशुद्ध स्वरूपाचे होते. म्हणजे त्यांनी खूप घोर अशी तपश्चर्या केली आणि त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि हे ज्ञान केवळ म्हणजेच विशुद्ध स्वरूपाचे होते आणि म्हणूनच वर्धमान महावीरांना केवली असं पण म्हटलं जातं. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देता म्हणजेच विकारांवरती विजय मिळवणे असा विजय त्यांनी मिळवला. म्हणूनच त्यांना जीन म्हणजेच जिंकणारा असं म्हटलं जाऊ लागलं आणि जीन पासूनच पुढे जैन हा शब्द तयार झाला आणि म्हणूनच या धर्माला जैन धर्म असं म्हटलं जातं. म्हणजे वर्धमान महावीरांनी कुठल्याही बाहेरच्या एक्सटर्नल गोष्टीमुळे आपल्या शरीराला त्रास होणार नाही किंवा आपल्या शरीराला आनंद होणार नाही किंवा होऊ देणार नाही. अशा प्रकारे त्यांनी तपश्चर्या करून ते प्राप्त केलं होतं. त्याला आपण इंद्रियांवरती विजय मिळवणं असं म्हणतो किंवा विकारांवरती विजय मिळवणं असं म्हणतो. तर ते त्यांनी प्राप्त केलं होतं. त्यांनी जिंकले होते, की त्यांना इतर कुठल्याही गोष्टींनी ते अफेक्ट नाही होणार किंवा त्यांच्यावरती कुठल्याही गोष्टींनी परिणाम नाही होणार. बाहेरच्या कुठल्याही गोष्टींनी परिणाम नाही होणार. तर अशा अ, ते जिंकल्यामुळे किंवा त्याच्यावरती विजय प्राप्त केल्यामुळे त्यांना जीन म्हटलं जाऊ लागलं आणि जीनवरूनच परत जैन हा शब्द तयार झाला.
विकारांवरती विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर असं पण म्हटलं जातं. म्हणजे आधी त्यांचं नाव वर्धमान होतं आणि नंतर त्यांना महावीर ही उपाधी देण्यात आलेली आहे. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या लोकभाषेमधून लोकांशी संवाद साधत होते. म्हणजे त्या काळी बिहार किंवा वृज्ज ज्याला आपण म्हणतोय त्या महाजन पदामध्ये अर्धमागधी ही भाषा बोलीभाषा होती किंवा लोकांची भाषा होती आणि या भाषेतून ते लोकांशी संवाद संवाद साधू लागले का तर त्यांना धर्म कळावा यासाठी. त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावरती भर देणारा होता आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या संस्कृतमध्ये होत्या आणि लोकांना त्या कळाव्यात यासाठीच त्यांनी अर्धमागधीमध्ये हा सगळा धर्म असेल किंवा ऍक्च्युली धर्म म्हणजे काय आहे हे सगळं सांगायला सुरुवात केली आणि ते जो काही धर्म सांगत होते तर त्याचा मूळ उद्देश हा होता की लोकांचं आचरण शुद्ध असलं पाहिजे, लोकांचं वर्तन शुद्ध असलं पाहिजे. आचरण म्हणजे वागणं, बोलणं हे कोणालाही त्रास न देणारं असलं पाहिजे किंवा आपण म्हणूया की एक आयडियल ज्याला आपण म्हणतो की कुणाला त्रास देत नाहीये, सगळ्यांचं ऐकणारं वगैरे किंवा अशा प्रकारचं एक आचरण असलं पाहिजे. नेक्स्ट आहे शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. सो हे पण तुम्ही हायलाइट करून ठेवा. हे पण तुम्हाला एक्झाम्समध्ये विचारलं जाऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असं अर्धमागधी भाषेमध्ये बोललं जात होतं. हे समवसरण समतेवर आधारलेले असे आणि समवसरणामध्ये सर्व वर्णातील लोकांना समावेश होता किंवा प्रवेश होता. आता हे जे पंचमहाव्रते आहेत तर ती कोणती आहेत? तर पहिलं म्हणजे अहिंसा. हे तर मेन जैन धर्माचं एक काय म्हणूया पूर्ण जैन धर्म याच्यावरती आधारलेला आहे किंवा मेन तत्व आहे. कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असं वागू नये. सत्य म्हणजे प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. हे जी पंचमहाव्रते आहेत तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जातात लिहिण्यासाठी आणि इव्हन तुम्हाला तुमच्या रिअल लाईफमध्ये पण याचा उपयोग केला पाहिजे. अस्तेय, स्थेय म्हणजे काय? चोरी. अस्तेय म्हणजे चोरी न करणं. चोरी चोरी कोणाची केली जाते? एखादी अशी वस्तू जी इतरांच्या मालकीची आहे ती घेणं याला आपण म्हणतो चोरी करणं. ठीक आहे. सो दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणं म्हणजे चोरी आणि चोरी न करणं म्हणजे अस्तेय. नेक्स्ट आहे अपरिग्रह. मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो आणि असा साठा न करणं म्हणजे अपरिग्रह. ठीक आहे. ग्रह म्हणजे काहीतरी समज. सो आपल्या मनामध्ये कुठलीही हाव बाळगून जर आपण काहीतरी जमा करण्याचा प्रयत्न करतोय, फॉर एक्झाम्पल आपण पैसा घेऊया. आपल्या मनात प्रचंड हाव असते आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण पैसा कमवतो. सो असं न करता गरजेसाठी किंवा काहीतरी चांगल्या हेतूसाठी जर आपण कुठली गोष्ट करत असू, तर ते मग अपरिग्रहमध्ये येणार नाही. पण फक्त हाव आहे, फक्त मोह आहे, यासाठी जर आपण काही करतोय, तर ते आहे अपरिग्रह. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक धर्माच्या मुळाशी हेच आहे किंवा हीच तत्व आहेत, की आपण मोहाचा त्याग केला पाहिजे, आपण रागाचा त्याग केला पाहिजे, आपलं आचरण शुद्ध असलं पाहिजे, आपण सत्य बोललं पाहिजे, आपण चोरी नाही केली पाहिजे, आपण अहिंसा नाही केली पाहिजे. तर कुठल्याही धर्मामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर मोस्टली हीच तत्व तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे. म्हणजे सगळ्या धर्माचं मूळ हीच तत्व आहे. परंतु त्यामध्ये ती सुरुवातीला संस्कृत भाषेमध्ये उपलब्ध होती, सगळ्यांना कळत नव्हती. त्यामुळे त्या लोकांना ज्या ह्याच्यामधून समजेल त्या ह्याच्यातून समजवण्याचा प्रयत्न या धर्मगुरूंनी केला होता. नेक्स्ट आहे ब्रह्मचर्य. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रताचे पालन करणे म्हणजेच ब्रह्मचर्य. त्रिरत्ने. त्रिरत्ने म्हणजेच काय? त्याच्यामध्ये 3 हे आहेत. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. सम्यक म्हणजे काय? बॅलन्स्ड, संतुलित. ठीक आहे. संतुलित दर्शन, संतुलित ज्ञान आणि संतुलित चरित्र. आता याचा अर्थ काय आहे नेमका? सम्यक दर्शन. तीर्थंकराच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावरती श्रद्धा ठेवणं. तीर्थंकर म्हणजे कोण आहेत? त्यांचे बेसिकली आपण म्हणूया धर्मगुरू आहेत. ते त्यांच्या धर्माबद्दल लोकांमध्ये ज्ञान देतात. ठीक आहे. सम्यक ज्ञान म्हणजे काय? अगेन बॅलन्स्ड असं ज्ञान देणं तीर्थंकरांच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणं. म्हणजे ते जे काही उपदेश करतायत, ते जे काही सांगतायत, ते सगळं समजून घेणं, त्याच्याची श्रद्धा ठेवणं, त्याचा अभ्यास करणं, त्याचा अर्थ समजून घेणं. सम्यक चरित्र म्हणजे काय? पंचमहाव्रतांचे काटेकोरपणे पालन करणं. तरच आपलं चरित्र हे संतुलित होईल, सम्यक होईल, चांगलं होईल आचरण. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे उपदेशाचे सार. महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याचा शोध घेण्यासाठी फार महत्वाचा मानला जातो. अनेकांतवाद. अनेकांत या शब्दातील अनंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे. अनेकांत मधला जो अंत आहे शेवटचा, अनेकांत ना, तर अंत. अंत म्हणजे काय? पैलू. आणि अनेकांत म्हणजे अनेक पैलू. सत्याचा शोध घेताना विषयाचा केवळ
एखाद दुसऱ्या पैलूवरती लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास त्याचे आपल्याला पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला कुठल्याही सत्याचा शोध घ्यायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही फक्त 2च बाजू पाहणार का? तर नाही. अनेक पैलूंवरती लक्ष द्यायचं आहे, अनेक बाजू पाहायच्या आहेत, अनेक पैलू पाहायचे आहे आणि म्हणून त्याला अनेकांतवाद असं म्हटलं जातं. म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणं आवश्यक असतं आणि असे या सिद्धांतात मानण्यात आले आहे. या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मतांविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. म्हणजेच काय, की आपणच फक्त आहोत किंवा आपलंच मत बरोबर आहे असं नाही किंवा इतरांचं मत चुकीचं आहे असंही काही राहत नाही. तर अनेकांची मतं जाणून घेतल्यामुळे इतरांच्या मतांविषयी पण सहिष्णुता निर्माण होते. ठीक आहे. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावरती अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावरती अवलंबून आहे, अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. खूप महत्वाची शिकवण आहे, की आपण कोण आहोत किंवा आपलं वर्ण आपल्या जन्मावरती डिसाईड होत नाही, आपल्या कामावरून डिसाईड होत नाही. तर आपलं चारित्र्य कसं आहे, आपण आपलं आचरण कसं आहे, आपण कसे वागतो, आपण समाजामध्ये कसे वावरतो, आपला स्वभाव कसा आहे, याच्यावरून खरं तर आपलं जे काही अस्तित्व आहे तर ते सिद्ध होतं. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते, हेही आपण पाहिलं. मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला, म्हणजे तेही संन्यास घेऊ शकतात. तेही या सांसारिक मोहातून बाहेर पडून ज्ञानप्राप्ती करू शकतात. सर्व प्राणीमात्रांवरती प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या, असा उपदेश वर्धमान महावीर यांनी केलेला आहे. आता नेक्स्ट धर्म आपण पाहतोय बौद्ध धर्म. बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. हे तुम्हाला रिकाम्या जागामध्ये येऊ शकतं. गौतम बुद्ध यांचा कालावधी होता इसवी सन पूर्व 563 पासून इसवी सन पूर्व 483. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी या वनामध्ये झाला. अतिशय महत्वाचं आहे हे. त्यांच्या पित्याचे नाव शुद्धोधन आणि आईचे नाव मायादेवी असं होतं. गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ होतं आणि तुम्हाला माहिती नसेल तर ते राजपुत्र होते आणि त्यांनी सगळ्या त्या राजकीय सुखाचा त्याग करून आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, आपण का जगतोय किंवा या सगळ्या गोष्टी शोधण्यासाठी त्यांना ते ज्ञान प्राप्त करायचं होतं. यासाठी त्यांनी त्या सगळ्या सुखांचा त्याग केला होता. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच त्यांना बुद्ध असे म्हटले गेले. मानवी जीवनामध्ये दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला होता. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असणाऱ्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ झाले होते आणि त्यावेळेस त्यांना तिथे बोधी प्राप्त झाली आणि बोधी म्हणजेच काय सगळ्यात उच्च, सर्वोच्च असं ज्ञान. ठीक आहे. आणि त्या पिंपळाच्या झाडाला आता बोधी वृक्ष असं म्हटलं जातं. तसेच उरुवेला या स्थानाला बोधगया असं म्हटलं जातं आणि हे कुठे आहे? एक मिनिट आपण हायलाइट करूया. ओके. सो या स्थानाला काय म्हटलं जातं? बोधगया म्हटलं जातं. तर बिहारमधील अतिशय महत्वाचं स्थान आहे उरुवेला, ज्याला बोधगया म्हणतात. त्या ठिकाणी एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या झाडाच्या खाली त्यांना बोधी मिळाली किंवा बोधी प्राप्ती झाली आणि म्हणून त्याला आपण बोधी वृक्ष पण म्हणतो. ठीक आहे. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसी जवळील सारनाथ येथे दिले. अगेन महत्वाचा पॉइंट. या प्रवचनामध्ये त्यांनी जो उपदेश केला त्याला धम्म असे म्हटले जाते. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला धम्म चक्क पवत्तन असे म्हटलं जातं. कुठल्या भाषेमध्ये? पाली भाषेमध्ये. आणि संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं. नंतरच्या काळामध्ये त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्षे चारिका केली. चारिका म्हणजे काय? त्यांनी पायी फिरत होते, ते पायी फिरत होते, लोकांना धर्माचा उपदेश करत होते, लोकांनी आचरण कसं असावं किंवा धर्म म्हणजे नेमकं काय आहे वगैरे लोकांना समजावून सांगत होते. आणि तुम्ही गौतम बुद्धांच्या जर काही गोष्टी ऐकल्या असतील लहानपणी वगैरे तर तुम्हाला कळलं असेल त्यांच्या गोष्टींमधून एक आदर्श जीवन कसं जगावं किंवा एक आदर्श माणूस कसा असावा त्याच्या आचरणातून, त्याच्या विचारामधून हे सगळं आपल्याला कळतं. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेमध्ये केला. याच्या आधी आपण पाहिलं होतं की वर्धमान महावीर यांनी त्यांचे उपदेश अर्धमागधी भाषेमध्ये केले होते आणि गौतम बुद्ध यांनी त्यांचे उपदेश पाली भाषेमध्ये केले होते. संबंध काहीच नाही, तुम्हाला लक्षात राहावा यासाठी रिपीट सांगते. ठीक आहे. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असं म्हटलं जातं आणि त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहे. त्याला आपण आर्य सत्य असं म्हणतोय की मानवी जीवनातील सर्व व्यवहाराच्या मुळाशी 4 सत्य आहेत.
आणि त्यांना आर्य सत्य असं म्हटले जातात. पहिलं आहे दुःख. मानवी जीवनामध्ये दुःख असते. दुःखाचे कारण आणि ते जे काही दुःख आहे त्या दुःखाला कारण असते आणि दुःख निवारण आणि ते जे काही दुःख आहे ते आपण दूर देखील करू शकतो. प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. म्हणजे दुःखाचा जर आपल्याला अंत करायचा आहे, दुःख जर आपल्याला दूर किंवा नष्ट करायचं आहे, तर त्यासाठी एक मार्ग पण असतोच आणि हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या या मार्गाला अष्टांगिक मार्ग असं पण म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने ही 4 सत्य किंवा आर्य सत्य अ, त्यांनी सांगितलेले आहेत. नेक्स्ट आहे पंचशील. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितलेले आहेत आणि त्या 5 नियमांना आपण पंचशील असं म्हणतो. पहिलं आहे प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे. हे आपण ऑलरेडी पाहिलं. अहिंसा हेच म्हणजे जे काही मी तुम्हाला सांगते, की पहिल्यापासून हेच सांगत होते, की जे काही प्रत्येक धर्मामध्ये सांगितलंय ते सगळं सेमच आहे. फक्त त्यांची मांडण्याची भाषा किंवा पद्धत वेगळी आहे. बाकी सगळ्याचं मूळ जे आहे ते तीच 5 तत्वे आहेत. जे ऑलरेडी आपण पाहिलं, की वरती आपण पाहिलं होतं. जैन धर्मामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे पंचमहाव्रतेमध्ये आणि आता आपण सेम तेच पाहतोय बौद्ध धर्मामध्ये पंचशीलमध्ये. पहिलं तेच आहे की प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे म्हणजेच अहिंसा, चोरी करण्यापासून दूर राहणे, अनैतिक आचरणापासून दूर राहणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. तर अशा पद्धतीने हेच 5 नियम जे आहेत तर ते पण तेच बौद्ध धर्माच्या मुळाशी आहेत. आता नेक्स्ट आहे बौद्ध संघ. ओके. आफ्टर दॅट हे मी हायलाइट करून ठेवते कारण हे एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. बौद्ध संघ आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. म्हणजेच काय की आपला जो काही धम्म आहे तर तो इतर लोकांपर्यंत पोहोचावा. इतरांपर्यंत पण हे सगळं धम्म इज लाइक धर्म. ओके. सो त्यांच्या धर्माबद्दल इतरांना पण कळावं, त्यांना पण उपदेश मिळावेत. यासाठी त्यांनी काही भिक्खूंचा म्हणजे त्यांचे जे काही शिष्य आहेत त्यांचा एक संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असं म्हटलं जातं. म्हणजे संन्यास थोडक्यात घेणं आणि ते जे अनुयायी आहेत म्हणजे जे फॉलोअर्स अनुयायी इज लाइक फॉलोअर्स जे गौतम बुद्ध यांचे विचार मानतात किंवा त्यांच्या विचारानुसार वागतात त्यांना आपण म्हणणार आहोत भिक्खू. बुद्धांप्रमाणे भिक्खू ही चारिका करून म्हणजेच पदयात्रा करून लोकांना धर्माचा किंवा धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा स्वातंत्र्य संघ होता आणि त्यांना भिक्खुनी असं म्हटलं जायचं. बौद्ध धर्मामध्ये सर्व वर्णातील व जाती जमातील लोकांना प्रवेश होता. तुम्हाला माहिती आहे का? अष्टांगिक मार्ग इथे आपण पाहिले ना अष्टांगिक मार्ग. तर हे जे अष्टांगिक मार्ग आहे, ज्याच्या आधारे आपण दुःखाचा अंत करू शकतो, ते अष्टांगिक मार्ग आता आपण बघणार आहोत. सो अष्टांगिक मार्गामधलं पहिलं आहे सम्यक दृष्टी. सम्यकचा अर्थ आपण काय पाहिला होता? बॅलन्स्ड किंवा संतुलन. 4 आर्य सत्यांचे ज्ञान होणे याला आपण म्हणतो सम्यक दृष्टी. सम्यक संकल्प म्हणजे हिंसा वगैरे तत्वांचा त्याग करणं. सम्यक वाचा म्हणजे असत्य, चहाडी किंवा कठोरता, निरर्थक बडबड हे सगळं न करणं. सम्यक कर्मांत म्हणजे प्राण्यांची हत्या, चोरी, स्वैराचार यापासून दूर राहणं. स्वैराचार म्हणजे काय? स्वतःच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे वागणं, इतरांचा विचार न करता, इतरांना हानी पोचते का, त्यांना दुःख होतंय का याचा विचार न करता जसं आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे वागणं. सम्यक उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणं. सम्यक व्यवसाय सॉरी सम्यक व्यायाम. सम्यक व्यायाम म्हणजेच काय की व्यायाम म्हणजे प्रयत्न करणं. वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत. उत्पन्न झाली असल्यास त्यांचा त्याग करावा. चांगली कर्मे उत्पन्न व्हावीत. तसेच उत्पन्न झाली असल्यास म्हणजे एकदा का चांगली कर्म उत्पन्न झाली तर ती नष्ट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणं म्हणजे सम्यक व्यायाम. सम्यक स्मृती मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणं आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणं याला आपण म्हणणार आहोत सम्यक स्मृती. सम्यक समाधी म्हणजेच काय? आपलं ध्यान, आपलं चित्त एकत्र करणं आणि त्याचा अनुभव घेणं. आता उपदेशाचे सार. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेच्या आधारे मांडली जाणारी विषमता त्यांनी नाकारली. जन्माने कोणीही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ ठरत नाही, तर त्याच्या आचरणावरून ते श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतं. अगेन सेम विचार होते जैन धर्माचे. सो आचरण हेच महत्वाचं आहे किंवा आचरणावरती लोकांचा वर्ण ठरतो, ना की त्यांचा जन्म कुठल्या ह्याच्यामध्ये झाला किंवा कुठे झाला वगैरे. ठीक आहे. नेक्स्ट आहे छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यामध्ये स्वच्छंदपणाने चिवचिवते हे त्यांचे वचन विख्यात आहे. सो हे वचन कोणाचे आहे? गौतम बुद्ध यांचे. म्हणजे तिला पण स्वातंत्र्य आहे, ती पण तिला हवं त्या पद्धतीने काम करू शकते, बट स्वातंत्र्य असलं पाहिजे, स्वैराचार नाही. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयी त्यांचे चिंतन या वाक्यामधून कळतं. त्यांनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला.
यज्ञासारख्या कर्मकांडाला त्यांनी विरोध केला. कारण यज्ञामुळे काय होतं, की एकतर यज्ञ सगळे संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे सामान्य जनतेला त्याचा अर्थ कळत नाही किंवा ते कशासाठी चाललंय, काय चाललंय हे कळत नाही. आणि या सगळ्याचं ज्ञान फक्त आणि फक्त पुरोहितांना आहे. त्याच्यामुळे ते जसं म्हणतील तसं करावं लागतं. ते जे बोलतील तसंच करावं लागतं. आणि याच्या परत असं झालं, की जास्तच म्हणजे याच्यामध्ये नको त्या गोष्टी इन्व्हॉल्व होत गेल्या आणि पुरोहित जे आहेत ते शोषण करू लागले सामान्य जनतेचे आणि म्हणूनच यज्ञासारख्या गोष्टींना गौतम बुद्ध यांचा विरोध होता. त्यांनी उपदेशाला त्यांनी उपदेशलेली प्रज्ञा, शील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत. प्रज्ञा म्हणजे ज्ञान, शील म्हणजे आपले आचरण. ठीक आहे. सर्व प्राणीमात्रांविषयी करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे, तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक ठरते. तर अशा पद्धतीने आपण बौद्ध धर्माबद्दल पाहिलंय. अजून एक आहे ते म्हणजे लोकायत. लोकायत किंवा चार्वक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळामधील विचार प्रवाहही महत्वाचा आहे. लोकायतलाच आपण काय म्हणतोय? चार्वक हे अजून एक त्याचं नाव आहे. नेक्स्ट आहे त्याचा भर स्वतंत्र विचारावरती होता. त्याने वेदाचे प्रामाण्य नाकारले. प्राचीन काळामध्ये भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले आणि कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारसी हे धर्म सुद्धा भारतामध्ये रुजू झाले. तर नेक्स्ट आहे ते म्हणजे ज्यू धर्म. ज्यू धर्माचे लोक साधारणतः इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकामध्ये केरळमधील कोची येथे आले असावेत. असा एक अंदाज आहे, कारण अजून एक ठोस असं काही आपल्याला मिळत नाहीये, की कधी नेमकं याची सुरुवात वगैरे झाली होती. ठीक आहे. आणि सार जर आपल्याला हवं असेल तर ते आहे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकादरम्यान हे सगळं म्हणजे ते आपल्या भारतामध्ये आले असावेत. नेक्स्ट आहे या धर्माला यहुदी धर्म असे देखील म्हटले जाते. देव एकच आहे. अगेन सेमच या धर्माची पण मूल्य आहे, की देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात. ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, शांतता किंवा शांती, सत्य, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमानी या गुणांना या गुणांवरती भर दिलेला आहे आणि त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनागॉग असे सिनागॉग असे म्हटले जाते. ठीक आहे. थोडासा वेगळा शब्द आहे सिनागॉग. सो तो तुम्ही लक्षात ठेवा, कारण एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. आपल्या बोलीभाषेमधला नाहीये त्याच्यामुळे. सो सिनागॉग म्हणजेच काय, की त्यांचं जे प्रार्थनास्थळ आहे त्याला आपण सिनागॉग असं म्हणतो. अगेन याची पण मूल्य सेमच आहेत, की न्याय, सत्य बोलणं असेल, न्याय असेल, स्वाभिमानीपणाने वागणं असेल, शांती, प्रेम, करुणा. ठीक आहे. नेक्स्ट आहे ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्त यांनी केली. सगळ्यांना माहिती आहे, हायलाइट करून ठेवायचं आहे, जेणेकरून एक्झाम मध्ये आलं तर आपण याचा आन्सर नीट लिहू शकतो. ठीक आहे. आणि ख्रिश्चन धर्म जगभर पसरला. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या 1ल्या शतकामध्ये केरळमध्ये आले आणि त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली आणि चर्चची स्थापना झालेली आहे पल्लूरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा, जे की त्रिचूर जिल्ह्यामध्ये आहे केरळमध्ये, आणि ती कोणी केली होती? सेंट थॉमस यांनी. जसे आपल्याकडे संत वगैरे असतात किंवा धर्मगुरू असतात, तसे त्यांच्यामध्ये त्यांना सेंट म्हटलं जातं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे आणि तो सर्वांचा प्रेमळ पिता आणि सर्व शक्तिमान आहे. अगेन ज्याप्रमाणे ज्यू धर्माची हे आहे, काय म्हणूया आपण, ज्यू धर्माचा विचार आहे की देव एकच आहे, त्याचप्रमाणे यांचाही विचार आहे की जो देव आहे तर तो एकच आहे, तो सर्वशक्तिमान आहे आणि सर्व काही त्याचीच लेकरं आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे असं आहे की ओके, सो येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवरती आलेले होते असे मानले जाते. आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत आणि आपण सर्वांवरती प्रेम केलं पाहिजे. अगदी शत्रूवर देखील प्रेम केलं पाहिजे. चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले जाते. आणि ख्रिश्चन धर्मांचा धर्मग्रंथ आहे बायबल आणि ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळांना चर्च असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो चर्च तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पुढचा धर्म आहे तो म्हणजे इस्लाम धर्म. इस्लाम हा एकेश्वरवाद मानला जाणारा धर्म आहे. अगेन ते पण हेच मानतात की ईश्वर एकच आहे, एकच अल्लाह आहे. ज्याप्रमाणे ज्यू लोकांचं मानणं आहे, ज्याप्रमाणे ख्रिश्चन लोकांचं मानणं आहे, सेम तेच आहे की ईश्वर हा एकच आहे आणि आपण त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही केला पाहिजे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अल्लाह एकच असून मुहम्मद पैगंबर त्याचे
प्रेषित आहेत. प्रेषित म्हणजे आपण म्हणू शकतो त्याचे दूत आहेत असं आपल्या भाषेमध्ये. ईश्वराचा संदेश पैगंबरां मार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथामध्ये प्रकट झालेला आहे. ते धर्मग्रंथातून प्रकट झालेला आहे. तर त्यांच्या धर्मग्रंथाचं नाव आहे कुराण, हॉली कुराण किंवा पवित्र कुराण. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असाही होतो. सो इस्लाम म्हणजे काय? अल्लाहला शरण जाणे किंवा शांती. सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे. तो सर्वशक्तिमान आणि परम दयाळू आहे, असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे असे मानलेले आहे. मनुष्याने आयुष्यात कसे जगावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराणमध्ये करण्यात आलेले आहे. भारत आणि अरबस्थान यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्थानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असत आणि इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये अरबस्थानामध्ये किंवा इस्लाम धर्माचा प्रसार झाला आणि त्याच शतकामध्ये अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामाचे आगमन झाले. इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मस्जिद असं म्हटलं जातं. मस्जिद किंवा मशीद असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे पारसी धर्म. या ठिकाणी पण हायलाइट करा की अर्थ काय होतो नेमका. ठीक आहे. पारसी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारसी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असं आहे. हा त्यांचा धर्मग्रंथ आहे. आणि ऋग्वेद आणि अवेस्ता यांच्या भाषेमध्ये बरेचसे साम्य आहे. ऋग्वेद पूर्णतः संस्कृतमध्ये लिहिलेला आहे आणि ऋग्वेद आणि अवेस्तामध्ये बरेचसे साम्य आपल्याला पाहायला मिळतं. पारसी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले. इराणच्या पार्स किंवा फार्समधून, म्हणजे पार्स किंवा फार्सी त्याचा उच्चार आहे आणि म्हणूनच आपण त्यांना पारसी असं म्हणतो. ते प्रथम गुजरातमध्ये आले. ते इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये आले असावेत असं मानलं जातं. प्रथम सगळ्यात पहिल्यांदा ते गुजरातमध्ये आले होते आणि हे काहींचे मत आहे. झरथुष्ट्र हे पारसी धर्माचे संस्थापक आहेत. झरथुष्ट्र हे पारसी धर्माचे संस्थापक आहेत आणि अहुर मज्जत, मे बी प्रोनाउन्सिएशन मध्ये मिस्टेक होऊ शकते, सॉरी फॉर दॅट, या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. पारसी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना प्रचंड महत्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्या मंदिरामध्ये पण अशा पद्धतीने अग्नी प्रज्वलित असतो नेहमी, कारण त्यांच्या धर्मामध्ये अग्नी आणि पाणी याला प्रचंड महत्व आहे. त्यांच्या देवळांमध्ये पण पवित्र अग्नी नेहमी प्रज्वलित असतो आणि त्या देवळांना अग्यारी असं म्हटलं जातं. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्वे हा पारसी विचारसरणीचा गाभा आहे. अगेन सेम की आपलं आचरण चांगलं असलं पाहिजे, आपलं वर्तन चांगलं असलं पाहिजे, आपली वाणी चांगली असली पाहिजे, हेच याही धर्मातून आपल्याला शिकायला मिळतं. या ठिकाणी तुम्ही अग्यारी पाहू शकता, जे की पारसी धर्मांचं जसं आपलं मंदिर असतं त्याप्रमाणे त्यांचं अग्यारी आहे. तर आय होप की तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत नेक्स्ट चॅप्टरला, जे की अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे, जनपदे आणि महाजनपदे. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओज. बाय बाय.